नाही, मला माहिती आहे हा विषय अचानक सुरू झालाय, मला कल्पना आहे पूर्णपणे. पण काय हरकत आहे असं काही झालं तर? म्हणजे घरात सगळ्यांनाच आनंद होईल ना. बाबा मला असं वाटतं की आपण मीराला जरा वेळ द्यायला हवा. ऑफकोर्स. एकदा का तिला क्लॅरिटी मिळाली की आम्हा दोघांना याविषयी बोलायला, कसलाही निर्णय घ्यायला सोपंच आहे. मीरा आता कितीही नाही म्हणत असली तरी मंजिरी समजावेल तिला, तिच्याशी व्यवस्थित बोलेल, आई व्हायला तिला तयार करेल ती. काय झालं मीरा? दारात का उभी आहेस? ये ना आत ये. दादासाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. मीरा, तुझ्या मनात जे काही असेल तू बिनधास्त बोलू शकतेस आमच्याशी. दादासाहेब, दादा, बाबा, आईला चक्कर आली आहे. काय? चला लवकर. चल चल. वाटलंच होतं मला, ही बाई काही ना काही ढोंग करणारच. आई, आई, काय होतंय तुला? काय झालं? काही नाही, चक्कर आली होती थोडीशी. तू खाल्लेस का काही सकाळपासून? अनन्या, पाणी आण. अरे अथर्व, पाणी प्यायलंय मी. आई, मी तुला म्हणाले होते, खोलीत चल आणि आराम कर तू. बरोबर बोलती. चल चल, तू आराम कर, पड जरा. मी ठीक आहे, मी ठीक आहे. मीरा, तू सांगितलंस का सगळ्यांना? काय ते? अरे हो मीरा, तू काहीतरी आम्हाला सांगायला आली होतीस ना खोलीत. काय होतं ते? नाही सांगितलंस? हरकत नाही, मीच सांगते. अहो काही नाही, उद्या पूजा आहे ना, तर सगळ्यांनी लवकर तयार व्हा. हा निरोप पाठवला होता मी. आई, पूजा होत राहील. मला सांग, तुला अजूनही चक्कर येते का? नाही अथर्व. मी तरी डॉक्टरांना बोलवतो. तुझा बीपी शुगर वगैरे चेक करता येईल आपल्याला. अरे हो. बरोबर बोलतोय अथर्व. आपण एकदा नीट चेकअप करून घेऊया. अहो खरंच काही गरज नाही, मी खरंच ठीक आहे. आणि मी साखर खाल्ली आहे ना, हे बघा मला नीट उभं पण राहता येतं. अहो ठीक आहे मी. अनन्या, तू पण ना, आणि उगाच बाऊ केलास बघ. आई, अगं मी घाबरले होते. आई, तू खरं बोलतेस ना? तुला बरं वाटतंय ना? अरे किती काळजी करता तुम्ही सगळे माझे. किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर. असं का बोलतेस आई? ऑब्व्हियसली आमचा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. मंजिरी, पुन्हा असं काही विचारत जाऊ नकोस. आई, तू ऐक आमचं. चल आराम करून घे. चल. बरोबर आहे त्याचं. चल अहो चल. तुम्ही सगळे ना. बरं झालं मी वेदाच्या बाबांना आणि दादासाहेबांना काही सांगितलं नाही. त्यांनी ऐकूनही घेतलं नसतं माझं. आईसाहेबांचं खरं रूप सगळ्यांना सांगून नाही
तर दाखवून दिलं पाहिजे. काय म्हणते गुरवांची मीरा? सगळ्यांना सगळं सांगणार होतीस ना तू? मग काय झालं? घाबरलीस का? सत्य कोणाला घाबरत नसतं. जीभ खूप चालते ग तुझी. माझं सत्य कळलं म्हणून बाळ नको म्हणतेस ना? मग हे घाबरणं नाही तर काय? पण मीरा, तू मला हवं तेच करतेस. मी तुझ्या आईला जसं जाळून मारलं तसंच तुलाही मारेन. आणि तुझी राख या घरात कोणालाच सापडणार नाही याची जबाबदारी माझी. तुझी आई गेली पण तू राहिलीस. पण तुझ्यानंतर तुझा दरिद्री अंश राहायला नको. कळलं? मीरा, काय ग? कसला आवाज झाला? काय झालं? अरे, हे काय? काय झालंय? आणि ही भांडी, धुतलेली भांडी कोणी टाकली बेसिन मध्ये परत? आईसाहेब, आत्या काहीतरी विचारतायत, सांगा ना. काय झालंय वहिनी? नर्मदा, सारखा सारखा तोच प्रश्न काय विचारतेस? दिसत नाहीये का? घासलेली भांडी सिंक मध्ये पडली. लावती आता. मीरा, माझा वहिनीवर अजिबात विश्वास नाहीये. काय झालं नक्की? आईसाहेब म्हणाल्या ना, भांडी पडली चुकून त्यांच्यात. तेच, अजून काय होणार? मी काही वेडी नाहीये. नक्कीच तुम्हा दोघींमध्ये काहीतरी झालंय. आणि हे सगळं कळल्याशिवाय, त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.